शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून राज्यात हरित क्रांती घडविण्याचे कार्य माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी केले. माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 47व्या स्मृती दिनानिमित्त पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्राणी नाईक, कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार निलय नाईक, अनिता नाईक, नगराध्यक्ष ॲडव्होकेट मोहिनी नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कार्याध्यक्ष धनंजय सोनी, वसंतराव घुईखेडकर, आरती पुपाटे यांच्यासह शेतकरी, पुरस्कार्थी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर म्हणाले, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार सोहळा म्हणजे बळीराजाच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा सोहळा आहे. एकेकाळी देशाला अन्न सुरक्षेसाठी परदेशाकडे पाहावे लागत होते, मात्र भारत अन्नधान्याची निर्यात करणारा देश बनला आहे. या परिवर्तनात शेतकऱ्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे देशांच्या पोशिंद्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही आपली जबाबदारी आहे. ही वसंतराव नाईकांची भूमिका आहे. त्यांनी सत्तेतील माणसाला शेतकऱ्यांच्या बांधावर नेले. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात 4 कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे शिक्षण आणि संशोधनाची दिशा मिळाली, असेही त्यांनी सांगितले. आज अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयचा वापर सुरू आहे. कृषी क्षेत्रातही एआयचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात एआयचा उपयोग भविष्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून शेती अधिक ज्ञानाधारित करण्याचे आवाहन ॲडव्होकेट नार्वेकर यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करताना शेतकऱ्यांना न विसरता त्यांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्वपूर्ण योगदान असून शेतकऱ्यांना पुढे नेल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. कृषी विकासासाठी सातत्याने संशोधन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. शेतकरी समृद्ध व्हावा हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले. नाईक परिवाराने 75 वर्षाहून अधिक काळ पुसदची सेवा केली आहे. लोकसेवेचा हा वारसा पुढे नेला जात असल्याचा आनंद असल्याचेही ॲडव्होकेट नार्वेकर यांनी नमूद केले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या कृषी गौरव पुरस्कार हा समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांनी कृषी क्षेत्रात परिश्रम घेऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार्थी शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचे असल्याचे म्हणाले. यासोबतच वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची व स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. तसेच जलसंधारण सप्ताह व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिन 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महा वॅकॅथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुर्दब जलसंधारण राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण व माधवी गुल्हाने यांनी केले. आभार प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक गोविंद फुके यांनी मानले. राळेगाव तालुक्यातील वनुजा येथे शेतातील विद्युत उपकरणाची वायर तपासत असताना विजेचा करंट